आज आपण गवारची झटपट अशी सुकी भाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे गवार स्वच्छ धुवून त्याला अशा प्रकारे बारीक कापून घेतलेला आहे। आता मी तर सर्वप्रथम गवार बनवताना अशा प्रकारे चिरून झाल्यानंतर ती थोडीशी तेल न टाकता तव्यावर अशीच भाजून घेते। प्रत्येक भागानुसार बनवायची पद्धत ही वेगवेगळी असते, परंतु मी अशा प्रकारे गवार प्रत्येक वेळेला बनवताना सर्वप्रथम अशी भाजून घेते। थोडीशी भाजल्यामुळे त्याची चव देखील वाढते आणि नंतर ती पटकन शिजते। आता तुम्ही बघू शकता इथे मी 3 ते 4 मिनिटांसाठी अशा प्रकारे गवार हाय फ्लेमवर परतून घेतले। आता त्याच गरम पॅनमध्ये तेल घालून मी इथे राई, जिरं, हिंग आणि आलं लसूण कोथिंबीरची 1 चमचा पेस्ट घालून घेते। आता हे सर्व व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी मध्यम आकाराचा एक चिरून घेतलेला कांदा घालते। आता कांदा थोडासा परतून घ्यायचा 1-2 मिनिटं आणि त्यानंतर त्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतले ते घालून घेते। या ठिकाणी आपण मसाले घालूयात। मसाल्याच्या डब्यामध्ये जी चमचे असते त्या चमचेने इथे मी मसाले घातलेत। 1 चमची हळद, 1 चमची घरगुती मसाला, 1 चमची काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धी चमची गरम मसाला। आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता ह्यामध्ये मी 2 ते 3 चमचे इतकं पाणी घालते, जेणेकरून आपण जे मसाले घातलेत ते कांदा टोमॅटोला व्यवस्थित लागतील आणि ते खाली पॅनला चिटकणार देखील नाहीत। आता आपण ह्यावर झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटांसाठी एक वाफ काढून घेऊयात। कांदा टोमॅटो छान शिजत आलंय। आता आपण ह्यामध्ये मीठ घालूयात। मीठ तुम्ही मसाल्यांच्या सोबतच घातलं तरी देखील चालेल। आता हे व्यवस्थित मिक्स झालंय। आता आपण ह्यामध्ये जी गवार भाजून घेतली होती ती घालूयात। आता आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता ह्यामध्ये आणखीन 3 ते 4 चमचे इतकं पाणी घालून घेऊया आणि ह्यावर एक झाकण ठेवून आपण 4 ते 5 मिनिटाची एक वाफ काढून घेऊ। पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया। आवश्यकता वाटली तर इथे तुम्ही अजून थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवू शकता। आता आपण एकदा चेक करून घेऊया की गवार शिजले की नाही ते। गवार बऱ्यापैकी शिजले। आता आपण ह्यामध्ये नारळ घालूया। इथे मी ओला नारळ 1 ते 2 चमचे इतका घेतलाय। या ठिकाणी तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट देखील वापरू शकता आणि जर का तुम्हाला बटाटा आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये बारीक चिरून बटाट देखील घालू शकता। अशा प्रकारे आपली झटपट आणि चमचमीत अशी गवारची सुकी भाजी तयार आहे। नक्की